उपमुख्यमंत्री ज्यांनी 11 वेळा यशस्वीरित्या अर्थसंकल्प सादर केला, आमचे नेते आदरणीय अजितदादांना या महायुतीच्या सरकारने समर्पित केला आणि सुरुवातीलाच सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादांना समर्पित करत असल्याच्या संदर्भातल्या भावना या सभागृहामध्ये व्यक्त केल्या। खरं तर यंदाचा हा अर्थसंकल्प आदरणीय दादांचा 12वा अर्थसंकल्प झाला असता आणि ज्याची तयारीसुद्धा दादांनी त्या ठिकाणी 2-3 महिन्यापूर्वी सुरू केली होती। आम्हाला सुद्धा मंत्र्यांना, आमदारांना वेळोवेळी ते त्या संदर्भामध्ये उल्लेख करायचे की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काही ऐतिहासिक घोषणासुद्धा आहेत, पण त्याचबरोबर राज्याला शिस्त, आर्थिक शिस्त ही येण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये अनेक बाबी असतील। आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा अर्थसंकल्प सादर केला। मी सुरुवातीला खरं तर त्यांचेही अभिनंदन करीन। अनेक ऐतिहासिक निर्णय आजच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला आणि ऐकायला मिळाले। एक महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील, या संदर्भातली त्यांनी घोषणा केली। आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल, ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। याआधीसुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल। पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। सक्षमीकरणाकडे पाऊल जाईल का ते त्यांना 1500 रुपये देण्याची गरज पडणार नाही, जे धोरण येणार आहे सरकारच्या वतीने, त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडेचा पाऊल मारायचं आणि एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला। मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातूनच पहिल्यांदा आणण्यात आली आणि आज साधारणपणे ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात, पण लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत। आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी, ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं, ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं। 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे। त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे। सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल, याबाबत काही शंका नाही। आत्ता आपण जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्प मांडत असताना केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे, आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे। आज अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार। त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं। ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली, त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं। हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला। त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील, ही हमी आज पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे।
तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेला असाल, स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कायमस्वरूपी 1500 रुपयाचा लाभ त्यांचा चालूच राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबत 21 रुपयाबद्दलचा देखील निर्णय घेतला जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, सध्या तुम्ही या ठिकाणी तुमचा फेब्रुवारी महिन्याचा जो स्थगित हप्ता राहिलेला आहे त्याची वाट पाहत असाल. तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता जर भेटलेला असेल तर तुमचा आता हा फेब्रुवारीचा हप्ता देखील तुम्हाला लवकरच भेटण्याची शक्यता आहे. कारण की या ठिकाणी फेब्रुवारी महिना संपून गेलेला आहे. आता सध्या मार्च महिन्याचे देखील 2 आठवडे संपत आहेत, तरी देखील याचा अजून GR आलेला नाही किंवा याची अधिकृत तारीख देखील जाहीर झालेली नाही. परंतु हा लाभ जो आहे तुम्हाला मार्च महिन्यामध्ये कधीही या ठिकाणी भेटू शकतो, जो की तुमचा फेब्रुवारीचा असणार आहे. त्यासोबत मार्च महिना चालू आहे, तर या महिन्याचा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये दिला जाऊ शकतो. कारण की मागच्या 7-8 हप्त्यापासून आपण जर बघितलं, प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये सध्या भेटताना दिसत नाही. तो हप्ता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येत आहे आणि कधी कधी तर हा हप्ता या ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील जमा होताना दिसत आहे. त्यासाठी लाडक्या बहिणी प्रत्येक महिन्याच्या एक हप्त्याची जी आहे तारीख जी आहे फिक्स करण्यासाठीची देखील मागणी करत आहेत. तुम्हालाही वाटतं का एक तारीख फिक्स करावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. कारण की बघा, तुम्ही 1 ते 30 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये हप्त्याची वाट पाहतात, मात्र तो हप्ता त्या महिन्यामध्ये जमा न होता पुढच्या महिन्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळे 1 तारीख फिक्स केल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्यामधील जी पण तुमची आर्थिक कामं आहेत ती वेळेवरती पूर्ण होतील आणि तुम्हाला पूर्ण महिनाभर वाट देखील पाहावी लागणार नाही. तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? 1 तारीख फिक्स करावी असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, आता जी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजवरची सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. बजेट सादर करताना त्यांनी या ठिकाणी ही मोठी घोषणा केलेली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेबाबत या ठिकाणी सादर झालेल्या अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा निर्णय काय आहे त्याची संपूर्ण माहिती आपण बघूयात. राज्यातील लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे आणि ह्या योजनेचा सर्व लाडक्या बहिणींना फायदा देखील होत आहे. लाडकी बहीण योजना पुढे तुमची चालू देखील राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये हा लाभ जो आहे, आर्थिक मदत जी आहे ती भेटतच राहणार आहे. तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. याचा फायदा तुम्हाला होतो की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा. आणि ही योजना पुढे कायमस्वरूपी चालूच राहावी का? तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. तर बघा, आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. त्याची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचा सन 2026-27चा अर्थसंकल्प जो आहे तो सादर करण्यात आला. यामध्ये लाडक्या बहिणींना काय घोषणा केली जाते त्याबद्दल सर्व लाडक्या बहिणींना उत्सुकता होती. तर लाडकी बहीण योजनेबाबत मात्र त्यांनी मोठी घोषणा केली. ही योजना अशी सुरू राहणार असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना ही मोठी या ठिकाणी अपडेट भेटलेली आहे. लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी भेटलेली आहे. तर नेमकं काय म्हणालेत मुख्यमंत्री बघा. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यासोबत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी सुरू राहणार आहे असं त्यांनी म्हटलं. तसेच या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद देखील करण्यात आली आहे. काळजी करू नका, तुमच्या मनातील एक एक गोष्ट आम्ही पूर्ण करतोय, आम्हीच करणार, फक्त तुम्ही कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरोधात फक्त कोर्टात जाऊ नका असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलेलं आहे. तर बघा, महत्त्वाचं म्हणजे तुमची ही योजना कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे. म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये देखील या योजनेसाठी भरीव तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे बघा, काय काय लाडक्या बहिणींना जसं की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे जवळपास 3 हप्ते देखील भेटलेले नाहीत. कारण की त्यांची KYC मध्ये चुका झालेल्या होत्या, त्यामुळे त्यांना अपात्र देखील करण्यात आलेलं होतं. मात्र सध्या जानेवारी महिन्याचा पात्र लाडक्या बहिणींना लाभ देखील भेटला. त्याच्यानंतर आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. तर हा हप्ता या मार्च महिन्यामध्येच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा दिला जाऊ शकतो. मात्र ज्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे, KYC मध्ये काही लाडक्या बहिणींच्या चुका देखील झालेल्या आहेत. तर बघा, लाभार्थी महिलांना त्यामुळे KYC अपडेट करण्याचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे गेल्या काही महिन्यापासून लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नव्हता. काही महिलांचे 3 महिन्यांचे हप्ते अडकले होते. मात्र आता सरकारने जानेवारीचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे आणि हा हप्ता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना भेटलेला आहे. आता त्याचं वितरण थांबलेलं आहे. काही
महिलांच्या खात्यावरती हे पैसे अजून देखील जमा झालेले नाहीत. उर्वरित महिलांना 1-2 दिवसामध्ये हे पैसे मिळण्याची शक्यता आहे. अनेक महिला पात्र आहेत, मात्र त्यांनी KYC केली नसल्याने त्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेक महिला या ठिकाणी नाराज देखील आहेत. KYC अपडेट न केलेल्या महिलांची तातडीने KYC करून घ्यावी असं आवाहन सरकारकडून करण्यात आलेलं आहे. तसेच यापुढे पात्र महिलांसाठी ही योजना सुरूच राहणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, तुम्हाला 31 मार्च 2026 पर्यंत पुन्हा एकदा KYC मध्ये तुम्हाला एडिट करता येणार आहे. ज्यांची KYC झालेली आहे आणि KYC मध्ये त्यांच्या चुका झाल्यामुळं त्या लाडक्या बहिणींचे पैसे भेटलेले नाहीत, जसं की मागच्या 3 महिन्यापासून हे पैसे त्यांचे स्थगित राहिलेले आहेत, हे पैसे देखील त्यांचे या ठिकाणी भेटू शकतात. मात्र 31 मार्च 2026 पर्यंत त्या लाडक्या बहिणींना जी पण त्यांची KYC मध्ये चुका झालेल्या आहेत त्या एडिट कराव्या लागणार आहेत. त्याच्यानंतर हा तुमचा लाभ जो आहे तो या ठिकाणी वितरित केला जाऊ शकतो. तर 31 मार्च पर्यंत ती मुदत देखील देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. जी महत्त्वाची घोषणा झाली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना तुमची पुढे चालूच राहणार आहे, ती बंद होणार नाही. मात्र या ठिकाणी 2100 रुपयाबद्दलचा या अर्थसंकल्पामध्ये अजून निर्णय झालेला नाही. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयांनीच हा लाभ जो आहे तो भेटत राहणार आहे. 2100 रुपयाबद्दलचा देखील लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.